नमस्कार मित्रांनो, शिक्षक पात्रता परीक्षा 2024साठी मध्ययुगीन भारताचा इतिहास या विषयावरील 500+ वस्तुनिष्ठ प्रश्नांची तयारी आपण या ठिकाणी करतोय. चला तर सुरू करूया. मुघल सत्तेची स्थापना व विस्तार या घटकावरचे MCQs. तर आपला पहिला प्रश्न आपल्यासमोर आहे. मुघल संस्थेचा संस्थापक कोण? तर या ठिकाणी ऑप्शन आहे हुमायून, बाबर, अकबर आणि शेरशाह. तर मुघल संस्थेचा संस्थापक कोण होता? तर बाबर हा होता. म्हणून ऑप्शन नंबर 2 हे या ठिकाणी काय असणार आहे? बरोबर उत्तर असणार आहे. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न, बाबर हा कुठे राज्य करत होता? तर बाबर हा ऑप्शन आपल्याकडे आहे तंजावर, पेशावर, फरघाना आणि अहमदनगर. तर बाबर हा फरघाना येथे राज्य करत होता. बाबरने अफगाणिस्तानातील कोणता प्रदेश जिंकला? आता यामध्ये आपल्याला ऑप्शन दिलेले काबूल, गजनी, काबूल व गजनी यापैकी नाही. तर त्याने अफगाणिस्तानातील काबूल व गजनी हे दोन्ही प्रदेश त्याने जिंकले होते. त्याच्यानंतर भारतातील संपत्तीबाबतचे वर्णन ऐकल्यामुळे भारतावर कोणी स्वारी केली? तर ऑप्शन आहे आपल्याकडे अकबर, बाबर, हुमायून यापैकी सर्व. तर भारताच्या संपत्तीविषयीचे जे काही वर्णन ऐकले होते आणि ते ऐकल्याच्या नंतर बाबर याने भारतावरती स्वारी केली होती. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न, पानिपतच्या लढाईत बाबरने प्रथम भारतात टिंब यांचा उपयोग केला. तर कशाचा उपयोग केला होता? तर ऑप्शन काय आहे? तोफा, हत्ती, बंदूक, अश्व. तर त्याने कशाचा उपयोग केला होता? तर तोफांचा उपयोग केला होता. म्हणून ऑप्शन नंबर 1 हे या ठिकाणी काय असणार आहे? करेक्ट उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न, पानिपतच्या पहिल्या लढाईनंतर सर्व राजपुतांना एकत्रित कोणी आणले? तर ऑप्शन आहे आपल्याकडे उदयसिंह, राणा प्रताप, शेरशाह, राणा संग. तर कोणी आणलं होतं की पानिपतच्या पहिल्या लढाईनंतर सर्व राजपुतांना एकत्र? तर राणा संग यांनी सर्वांना एकत्र घेऊन आले होते. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न, खनुआ येथे कोणाकोणात लढाई झाली? तर खनुआ येथे ऑप्शन काय काय आपल्याकडे? हुमायूं आणि शेरखान, बाबर आणि राणा संग, हुमायूं आणि शेरशाह, हेमू आणि अकबर. तर कोणाकोणात लढाई झाली होती? तर हुमायूं आणि शेरखान यांच्यात लढाई झाली होती. आणि ऑप्शन 1 हे यात करेक्ट आन्सर असणार आहे. कुठे झाली होती लढाई? तर खानुआमध्ये झाली होती. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न, कन्नौज येथे कोणाकोणात लढाई झाली होती? तर परत तेच सगळे ऑप्शन आपल्याला समोर आहे. तर कन्नौज येथे हुमायूं आणि शेरशाह यांच्यात लढाई झाली होती. आता पुढचा प्रश्न, चौसा येथे कोणाकोणात लढाई झाली होती? तर चौसा येथे हुमायूं आणि शेरखान यांच्यातच लढाई झाली होती. म्हणजे हुमायूं आणि शेरखान यांच्यात लढाई खनुआ आणि चौसा या 2 ठिकाणी झाली होती. हे 2 ठिकाण लक्षात ठेवा. कोणाविषयी? तर हुमायूं आणि शेरखान विषयी. पुढचा प्रश्न, इसवी सन 1540मध्ये शेरखानने कोणते शहर जिंकले होते? तर ऑप्शन आपल्याकडे आहे आग्रा आणि दिल्ली. तर हे दोन्ही शहर शेरशाहने जिंकले होते. कधी? तर 1540मध्ये. पुढचा प्रश्न बघूया. पुढचा प्रश्न आहे आपल्याकडं, हुमायूंला किती वर्ष राज्यविना भटकंती करावी लागली? तर किती वर्ष आहे? 5 वर्ष, 8 वर्ष, 12 वर्ष की 15 वर्ष? तर किती वर्ष त्याला राज्यविना भटकंती करावी लागली होती? 15 वर्ष त्याला विना राज्याचं फिरावं लागलं. त्याच्यानंतर राजधानीला जोडणाऱ्या महामार्गावर सरायांचे जाळे शेरशाह सुराने निर्माण केले. त्याचे कारण काय होते? तर कारण 1 टपाल कार्यासाठी, कारण 2 सैन्याच्या हालचालीसाठी, कारण 3 वाटसरूंच्या मुक्कामासाठी आणि कारण हे सर्वच कारणं. तर त्याने कशासाठी सरायाचे जाळे शेरशाहने निर्माण केले होते? तर सैन्यांच्या हालचालीसाठी
ते जाळे सुरू केले होते. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न बघूया. रुपया हे नाणे कोणी सुरू केले? तर रुपया हे नाणे कोणी सुरू केले होते? तर शेरशाह, हुमायूं, बाबर की अकबर? तर कोणी सुरू केले होते? शेरशाह याने सुरू केले होते. काय? रुपया हे नाणे. आता आपल्याला खालील असत्य विधान ओळखायचं आहे. पहिलं विधान काय? तर शेरशाह न्यायी राजा होता. शेरशाहने अत्यंत अल्प दरात अन्नछत्रालये सुरू केली. त्यानंतर पुढचं वाक्य आहे, अनाथ मुले, विधवा स्त्रिया यांना शेरशाह मदत करीत होता. आणि चौथं वाक्य आहे, सर्वसामान्य लोकांना न्याय मिळावा असा शेरशाहचा कटाक्ष होता. तर याच्यातलं असत्य विधान कोणतं आहे? तर शेरशाहने अत्यंत अल्प दरात अन्नछत्रालये सुरू केली होती. हे चुकीचं विधान आहे मित्रांनो. बाकीचे जे काही विधानं आहे तर शेरशाह न्यायी राजा होता हे सत्य आहे. त्याच्यानंतर अनाथ मुले, विधवा स्त्रिया यांना शेरशाह मदत देत होता हे पण सत्य आहे. आणि सर्वसामान्य लोकांना न्याय मिळावा असा शेरशाहचा कटाक्ष होता हे पण सत्य आहे. तर चला पुढचा प्रश्न बघूया. पुढचा प्रश्न आहे, सूर घराण्याची सत्ता कायमस्वरूपी कोणी नाहीशी केली? तर कोणी नाहीशी केली होती? तर अकबर याने सूर घराण्याची सत्ता कायमस्वरूपी नाहीशी केली होती. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न, कोणत्या लढाईनंतर शेरशाह सूर घराण्यातील सत्ता कायमची नष्ट झाली? तर कोणत्या घराण्यानंतर शेरशाह सूर घराण्याची सत्ता कायमची नष्ट झाली होती? तर पानिपतची दुसरी लढाई नंतर शेरशाह सूर घराण्याची सत्ता कायमची नष्ट झाली होती. त्याच्यानंतर आता पुढचा प्रश्न, खालीलपैकी असत्य विधान ओळखायचं आहे. आपल्याकडे ऑप्शन 1 आहे, अकबर हा एक सुजाण व जागरूक शासक होता. ऑप्शन 2, अकबराने समाजातील इष्ट प्रथांना आळा घालण्याचा प्रयत्न केला. ऑप्शन 3, युद्ध कैद्यांना गुलाम करण्याची प्रथा अकबराने बंद केली. आणि ऑप्शन 4, यात्रा कर, जिझिया कर यासारखे कर अकबरने रद्द केले. तर याचं असत्य विधान कोणतं आहे? तर अकबर हा एक सुजाण व जागरूक शासक होता. तर हे विधान काय? असत्य आहे. बाकी विधान काय असणार आहे? सत्य असणार आहे. पुढचा प्रश्न आपल्याला या ठिकाणी दिसतोय. तर पुढचा प्रश्नसुद्धा आपल्याला असत्य विधान शोधायचा दिलेला आहे. तर असत्य विधानपैकी पहिला ऑप्शन काय आहे? की अकबराने सती बाल हत्या प्रथांवर बंदी घातली. दुसरं, अकबराने विधवांच्या पुनर्विवाहास मान्यता दिली. तिसरं, अकबराने दीन ई इलाही ही नवी व्यवस्था निर्माण केली. आणि चौथं, अकबराने दीन ई दलाही स्वीकारण्याची सक्ती केली. तर यापैकी 4 नंबरचं जे ऑप्शन आहे तर ते आपलं असत्य आहे, की अकबराने दीन ई दलाही स्वीकारण्याची सक्ती केली. तर त्याने तशी काही सक्ती केली नव्हती. तर हे असत्य विधान आहे. आणि बाकीचे जे काही आहे तर सती प्रथावर त्याने बंदी घातली होती, विधवांच्या पुनर्विवाहास त्याने मान्यता दिली होती आणि दीन ई इलाही ही नवीन व्यवस्था त्याने निर्माण केली होती हे सत्य आहे. बाकीचं जे चौथं आहे ऑप्शन तर ते या ठिकाणी असत्य विधान आहे. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न, अकबर राजाच्या दरबारात अबुल फजल टिंबटिंब होता. तर काय होता की ऑप्शन काय काय आपल्याकडं, संगीत सम्राट, मुत्सद्दी व चतुर, कवी व तत्वज्ञ, विद्वान पंडित व इतिहासकार. तर तो काय होता? तर विद्वान पंडित व इतिहासकार होता. कोण? अबुल फजल. कोणाच्या दरबारात? अकबर राजाच्या दरबारात. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न, अकबर राजाच्या दरबारात बिरबल हा कोण होता? तर तो मुत्सद्दी व चतुर होता. ऑप्शन नंबर 2 हे या ठिकाणी काय असणार आहे? करेक्ट आन्सर असणार आहे. त्याच्यानंतर अकबर राजाच्या दरबारात फैजी हा टिंबटिंब होता. तर फैजी हा कोण होता? कवी व तत्वज्ञ. इथं 3-4 प्रश्नांचे ऑप्शन सेम आहे, त्याच्यामुळे ऑप्शन रीड करत नाही आहे, फक्त त्याचे डायरेक्टली उत्तर सांगतोय. तर अकबर राजाच्या दरबारात फैजी हा कवी व तत्वज्ञ होता. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न, अकबर राजाच्या दरबारात तानसेन हा, सगळ्यांना माहिती आहे तानसेन हा काय होता? तर संगीत सम्राट होता. कोणाच्या दरबारात? अकबर राजाच्या दरबारात. ह्या सगळ्या गोष्टी आपण अकबर राजाविषयी माहिती करून घेतल्या. चला पुढचा प्रश्न बघूया. पुढचा प्रश्न आहे, अकबर राजाच्या दरबारात बदायुनी हा प्रसिद्ध टिंबटिंब होता. तर बदायुनी हा कोण होता? तर इतिहासकार होता. कोणाच्या दरबारात? अकबर राजाच्या. पुढचा प्रश्न, उत्तरेला काश्मीरपासून दक्षिणेला अहमदनगर आणि पश्चिमेला काबूल
कंदाहारपासून पूर्वेला बिहार बंगालपर्यंतचा राज्याचा विस्तार कोणाचा होता? तर कोणाचा होता? अकबराचा होता. ऑप्शन नंबर 4 या ठिकाणी करेक्ट आन्सर असणार आहे. हे सगळं आपण अकबराविषयी माहिती करून घेतोय. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न, अकबराला शेवटपर्यंत कोणते राज्य जिंकून घेता आले नाही? तर ऑप्शन 1 आहे अहमदनगर, मेवाड, कन्नौज आणि बिहार. तर कोणते राज्य अकबराला शेवटपर्यंत जिंकून घेता आले नाही? तर मेवाड हे राज्य असं होतं की त्याला शेवटपर्यंत ते जिंकून घेता आले नाही. पुढचा प्रश्न आहे, अहमदनगरच्या किल्ल्यास मोगल सैनिकांनी वेढा दिला होता. चांद बिबी धैर्याने किल्ल्याच्या बाजूने लढत असता ती अचानक कोसळली व तिचा शेवट झाला. तर त्याचं कारण काय होतं हे आपल्याला सांगायचं. तर या ठिकाणी ऑप्शन 1 आहे मुघल सैनिकांनी ठार मारले. ऑप्शन 2 निजामशाहीतील सरदारांनी ठार मारले. ऑप्शन 3 हार्ट अटॅक आल्यामुळे त्या ठिकाणी ती अचानक कोसळली. आणि ऑप्शन 4 यापैकी नाही. तर तिसरं तर ऑप्शन होऊ शकत नाही. चौथंही ऑप्शन या ठिकाणी होणार नाही. तर ऑप्शन या दोन्हीपैकी आहे, ऑप्शन 1 आणि ऑप्शन 2. तर या ठिकाणी याचं करेक्ट आन्सर असणार आहे निजामशाहीतील सरदाराने चांद बिबीला ठार केले होते, मारले होते आणि त्यामुळे ती अचानक कोसळली होती. चला पुढच्या पेजवर जाऊ. ह्यापर्यंत व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल या सिरीजचा तर कृपया लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र. भेटूया पुढील भागात.